सो हे गाईज, परत एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर येस, हा आहे कोकण ट्रिप पार्ट 2. पार्ट 1 कोणी बघितला नसेल तर नक्की तो पार्ट 1 जाऊन बघा. आणि आज आम्ही बरेच पॉईंट्स कवर करतो आहे. तर सगळ्यात आम्ही इथे आलेलो आहोत उडपीमध्ये कृष्णाचं मंदिर खूप फेमस आहे, खूप सुंदर मूर्ती आहे कृष्णाची. तर तेच बघायला आम्ही इथे आलेलो आहोत. तर इथे आम्ही 3rd टाईम येतो आहे कम्पॅरेटिव्ह टू लास्ट 2 टाईम्स. यावेळी गर्दी नाही आहे. आणि ते बघू शकता सेंटरला हे असं मंदिर आहे जे खूप सुंदर आहे. लाईनमध्ये उभं राहून आमचं आता दर्शनाची लाईनीमध्ये आम्ही उभे आहोत. अँड येस, आता आम्ही चाललो आहे मुर्डेश्वरला. तर ऑन द वे जाताना एक फेमस बीच आहे कर्नाटकमधलं जे आहे मारावंटे बीच. तर त्याचा हा व्हिडिओ मी टाकते. जे मी रील्समध्ये बघितलं होतं ते खूप फेमस बीच आहे. तर येस, या अशा सुंदर बीचला मी फर्स्ट टाईम येतो आहे. मी खूप वेळा म्हणजे आम्हाला खूप वेळा जायचं होतं, पण आमचा उडपी मुर्डेश्वर असा कधी रूट नाही झाला. पण यावेळी असा रूट झाला तर मी म्हटलं की हा बीच बिलकुल मिस नाही करायचा. हे ड्रोन शॉट्समध्ये अजून सुंदर दिसतं. ॲक्च्युअली तिथं गेल्यानंतर हे जे टी शेप्स आहेत ते खूप मोठे मोठे आहेत. आणि येस, आता आम्ही चाललो आहे मुर्डेश्वरसाठी. इथे आम्ही पोचलेलो आहोत मुर्डेश्वरसाठी. आणि इथे एक सिंपल अशी रूम आम्ही बुक केली होती. तर हे बघू शकता तुम्ही, खूप सिंपल रूम आहे. 1800 रुपीजची हे 5 बेड रूम होती. आणि इथे आम्ही चाललो आहे आता दर्शनासाठी. तर मुर्डेश्वरचं ही मंदिर खूप फेमस आहे. शंकराची एशियामधली सगळ्यात उंच आणि मोठी शंकराची मूर्ती हे इथे मुर्डेश्वरमध्ये आहे.
आणि इथे बघू शकता ही लिफ्ट आहे जिथे तिकीट काढून आम्ही आता वेट करतोय. तर लिफ्टमध्ये वरती जाऊन हे जे टॉवर तुम्हाला दिसलं एंट्रन्सला, तर तिथे जाऊन तुम्हाला हा सुंदर असा व्ह्यू बघायला मिळतो. तर पूर्ण बीच आणि असे 4 विंडोज आहेत. तर 4ही विंडोजवरून वेगवेगळे सिनारिओज आहेत. आणि हे आम्ही परत जायच्या आधी संध्याकाळचं परत एकदा आलेलो आहोत. तर हे जे टॉवर आहे तर इथे सुंदर असे वेगवेगळे कलरचे लाईट्स लागतात. आता वरती मंदिराजवळ एक एक्झिबिशन सारखं इथे त्यांनी एक केव्समध्ये एक स्टोरी टेलिंग सारखं काहीतरी बनवलेलं आहे, ज्याला परत तिकीट काढून आम्ही आलेलो आहोत. तर इथे त्यांनी पूर्ण स्टोरी सांगितलेलं आहे मुरुडेश्वरची, ते कसं हे देवस्थान बनलं किंवा काय ह्याच्या मागची हिस्ट्री आहे ती. यांचे डोळे बघ. आणि ते गोकर्णचं आहे ते हे आहे स्टोरी सांगितली. अँड येस इथे लाईट्स लागलेले आहेत. तर बघू शकतो तुम्ही मस्त रेड लाईट लागलेली आहे सुरुवातीची. गाईज हे लोक इथे मंदिरात बसून खाण्याची चर्चा करत आहेत. ए मागची लाईट बघ, मागची लाईट बघ. किती सुंदर. फिश मिल आहे, फिश फ्राय आहे. फिश मिल म्हणजे पुरं थाळी चपाती, भात, कढी, लसूण आणि फिश. कोथिंबीर थाळी थाळी कुठं माहिती आहे, मिल्स म्हणतात ते. व्हेज मिल पण आहे, नॉनव्हेज मिल पण आहे, फ्राईड राईस. हा सेकंड लाईट जो पिंक किंवा पर्पल शेडमध्ये होता आणि हा लास्ट व्हाईट कलरचा लाईट. ए बाई, ही बाई तर परत आली. गाईज आम्ही आता आलेलो आहे इडगुंजी गणपतीच्या दर्शनाला. सकाळपासून इतका पाऊस होता म्हणून मुर्डेश्वरचं नीट शूटिंग नाही करता आलं, पण आता मी मस्त शूटिंग करणार आहे. सो स्टे ट्यून्ड. आणि हा ॲज युजल काय राहायचं रे तुला. एवढं चालत गेलो होतो मम्मी. ओय भाई भाई भाई. वाव. इथे आम्ही आलेलो आहोत पेटपूजा करायला. तर इथे परत आम्ही पुलाव राईस घेतलेला आहे आणि पुरी भाजी ॲज युजल कर्नाटकमध्ये.
आणि इथे आम्ही आलेलो आहोत जोग फॉल्सला. तर जोग फॉल्स हे खूप मोठं वॉटरफॉल आहे. इथं आता पाणी खूप कमी आहे, कारण ऑक्टोबर मंथमध्ये पावसाळ्यामध्ये जर तुम्ही मेन जून जुलैच्या सीझनमध्ये आला तर खूप पाणी असतं इथे. आणि ह्याला इंडियाचा नायगरा फॉल्स असंही म्हटलं जातं. सर खूप फेमस पॉईंट आहे हा. आता आम्ही चाललो आहे परत जोग फॉल्स. जोग फॉल्सला ॲक्च्युली 2 साईड्स आहेत. म्हणजे एका साईडनं फक्त फॉल्स दिसतो आणि एका साईडनं ते फॉल्स बरोबर ती खालची जी नदी आहे ते पूर्ण नदीपर्यंतचा व्ह्यू आहे. पण इथे बघू शकता तुम्ही अजून कन्स्ट्रक्शन चालू आहे, सो इथे तिकीट वगैरे देऊन आम्ही आलेलो आहोत आतमध्ये परत. आणि हा आहे तो पूर्ण फॉल्स. इथे जवळच परत एक हँगिंग ब्रिज होता, तर हँगिंग ब्रिजवर परत आम्ही आलेलो आहोत. आत्ता चालू झाला तो. एवढा वेळ का? त्याची वाट बघत. तर येस, हा होता छोटासा ब्लॉग. पुढच्या ब्लॉगमध्ये आपण पार्ट 3 कवर करू. तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर.